गावामध्ये नाटकं यायचे. गावातली काही मंडळी बसवायची नाटकं, ज्यांना अभिनयाचं खूप हे असायचं. मंदिरात वगैरे नाटकं व्हायची. मला आठवतं एक नाटक आलं होतं आमच्याकडं आणि आम्ही लहान होतो, असे समोर बसलेलो. दुसरं काहीच मनोरंजनाला पर्याय नसल्यानं सगळं गाव तिथं जमायचं सगळं पाहायला. मग ते नाटकामध्ये असं प्रसंग होता की तो ज्या नाटकाचा जो हिरो आहे, नायक, तो ते व्हिलनवर असं पिस्तूल असं त्यानं रोखलेलं असतं आणि तो असं म्हणतो की मी तुला आता गोळी घालून ठार करतो, असं त्याचं वाक्य होतं. आणि त्या काळात काय असं तंत्रज्ञान पुढारलेलं नव्हतं, म्हणून असं होतं की त्यानं असं म्हणायचं आणि मागून एकानं फटाका वाजवायचा आणि ठो आवाज झाला की यानं त्या व्हिलननं खाली कोसळायचं, पडायचं, असा तो प्रकार होता. आणि मग त्यानं असं त्वेषानं येऊन तो नायक म्हटला आता मी तुला ठार मारतो. आम्ही आपला हा वाचला की आता पिस्तुलातून गोळी वगैरे सुटेल. तर पावसाळ्याचे दिवस नुकतेच सुरू झालेले, मागच्याला काय फटाका पेट्या ना. मग एक काडी, दोन काड्या, तीन काड्या, त्याला फटाकाच पेटे ना. हा तर कंटाळला धरून पिस्तूल. बरं आता काहीतरी आवाज झाल्याशिवाय पडायचं नाही, म्हणून तो खलनायक सुद्धा असाच उभा की काहीतरी आवाज होईल मी पडेल बुवा. हिरोई कंटाळा, ते आता काय करायचं, आवाज तरी येईना. आणि याचा प्रयत्न सुरूच होता. मग डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला, म्हणून त्यानं हळूच खालून सुरा सरकवला पडद्या खालून आणि तो हिरोला असं म्हटलं की आज जरा अडचण आहे, यानं मार, यानं मार म्हणे. आता हिरो होता तो, हुशार असतात ती माणसं. त्यानं पिस्तूल फेकून दिलं, तो सुरा उचलला आणि त्या व्हिलनला तो असं म्हटला की तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीस. मग आज मी तुला सुऱ्यानं मारतो. आणि त्यानं असा सुरा पकडला आणि त्वेषानं उगरल्याबरोबर मागून आवाज आला, ठो. मागच्याच्या प्रयत्नाला यश आलं. तो खलनायक हसत खाली कोसळला, हिरो हसायला लागला, सगळी माणसं हसायला लागली. दुसऱ्या दिवशी पेपरात या चुकीची कुठं बातमी आली नाही. त्याचं कारण असं होतं, जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे आणि आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही असतो.